Saregama idea Saregama. नमस्कार. आयडिया सारेगमप मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या सगळ्या लोककलावंतांना मानाचा मुजरा करून आणि संगीताचे अभ्यासक डॉक्टर अशोक रानडे, ज्यांचा बैठकीची लावणी या विषयावरती गाढा अभ्यास होता, त्यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आजचा भाग आपण त्यांना समर्पित करूया. महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा अविभाज्य बाज म्हणजे लावणी आज या आयडिया सारेगमपच्या मंचावरती अशी काही ढोलकी कडाडणार आहे की तुम्ही फेटे उडवल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्थातच आपल्या या लावणीच्या सोहळ्याला आपल्याला सोबत करणार आहेत आपले लाडके परीक्षक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अजय आणि अतुलचं. मला सोहळ्याची सुरुवात करण्यापूर्वी
तुम्हाला विचारायचं आहे की लोकसंगीत हा तुमचा हुकमी एक्का आहे, तर लावणीच्या वैशिष्ट्यांबद्दल काय सांगावं असं वाटतं? आज म्हणजे महाराष्ट्रात जनमानसावर ज्या वेळेला ढोलकी टांग 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 सुरू होते त्यावेळेला जे काही उचम म्हणून येतं त्याचं दुसरं सांगता येणार नाही, कारण बिकॉज त्यावेळेला ते फक्त काय म्हणतात त्याला, ते सो कॉल्ड बाईन असते, हा डोक्यात विचार नसतो. ती ढोलकीवाल्याकडे आपण जास्त बघायला लागतो की क्या बात आहे क्या बात आहे, असं ते एक हे जे ॲप्रिसिएशन आणि ही जी रसिकता तयार झालेली आहे ना, ती सगळी इतक्या वर्षांच्या या सर्व महान लोकांच्या देण्यामुळे, त्यांनी जे काही हे इनपुट घालून 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 जी काही एवढी प्रफुल्लित केली ती कला, आणि जी काल परवापर्यंत अगदी नाकं मुरडली जायची या गोष्टी करता, ती आज आपण काय म्हणतात त्याला खांद्यावर घेऊन मिरवतोय. लोकसंगीत जे आहे ते लोकच टिकवतात असं म्हणतात, ते खरं आहे, आणि लोकच फुलवतात आणि लोकांच्यातूनच ते जन्माला येतं आणि नवीन नवीन त्याच प्रकार येत राहतात. त्यामुळे लावणी हा सिन्सिअरली अविभाज्य घटक असल्यामुळे मजा येते जाम, आणि आय होप आता पूर्ण एपिसोडमध्ये सुद्धा जबरदस्त मजा येणार. खरंच आहे, कुठलीही कला ही रुजवायची असेल, जगवायची असेल, तिला प्रोत्साहन मिळायला हवं असेल, तर कलावंताला खूप प्रयत्न करावे लागतात, त्याला कोणीतरी लढ असं म्हणावं लागतं. आज आयडिया सारेगमपच्या या मंचावरती आपल्या सगळ्या स्पर्धकांच्या पाठीवरती हात ठेवून फक्त लढ असं म्हणणारं जैतापूरचं रांगडं व्यक्तिमत्व, ज्यांनी मराठी माणसाचा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशभरात नेऊन ठेवला, मराठी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली, असे आपले लाडके पाहुणे, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. महेशजी, तुमचं आयडिया सारेगमप मध्ये आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप स्वागत. थँक्यू. फक्त लढ म्हणा, आत्ताच हा चित्रपट प्रदर्शित झालाय, तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? एक दिव्यातनं बाहेर पडलो होतो पिक्चर बनवताना, कारण एवढे सगळे ॲक्टर्स घेऊन तो सिनेमा करायचा. बेसिकली ॲक्टर्स नाही, तेच एवढे इगोज घेऊन सिनेमात काम करायचं. आणि त्यात कसं आहे की थोडासा रोल, ह्याचा एक फ्रेम कटली की त्याच्यानं माझा सीन तो काय आला, तो माझा डायलॉग कुठे गेला, ह्यापासून पण समवेअर सगळ्यांना तेवढ्या कॅरेक्टर्सना न्याय देऊ शकलो आम्ही या सिनेमात. ऑडियन्स इज लव्हिंग इट. त्यामुळे आय थिंक कुठेतरी एक गणित बरोबर जमून आलं. मला खात्री आहे की हाही चित्रपट प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीवरती हात ठेवून त्याला लढ म्हणायला शिकवेल. आय जस्ट होप सो. कारण नाही केलं तर काही वर्षानंतर या देशात राहणं जरा कठीण होऊन जाईल. कारण त्या कॉमन जो ऑडियन्स आहे, ऑडियन्स म्हणण्यापेक्षा तो कॉमन मॅन आहे, जो आजचा मध्यमवर्गीय आहे, जो देश चालवतो खऱ्या अर्थाने, त्याला सोडून बाकी सगळ्यांचं भलं होतंय. आणि जोपर्यंत तो रिॲक्ट करत नाही तोपर्यंत इथे काही चेंजेस होणार नाहीत. आणि मला वाटतं तिकडे त्याला कुठेतरी एक पॉईंट रीच झालाय जिथे त्यांना खरंच उठून लढायला लागणार आहे. फक्त आपला त्यांना सपोर्ट पाहिजे, अँड वी शुड ऑल गेट टुगेदर, आणि देन ओनली काहीतरी इथे बदल होऊ शकतो. मी तुम्हाला आसनस्थ होण्याची विनंती करते. धन्यवाद. थँक्यू. आपल्या आयडिया सारेगमपच्या मंचावरच्या आजच्या लावणीच्या सोहळ्याला लढ म्हणत सुरुवात करूया. आपल्या समोर येतोय प्रसूनजीत कोसंबी. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याचा भांग. अरगड्या हौस नाही पुरली म्हणून विरली, पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. नहारी ग ग ग ग ग ग जे. जशी कळी सोन चाफ्याची, न पडू पाप्याची, दुष्ट सोप्याची नसेल ती नार. अति नाजूक तनू देखणी, अति नाजूक तनू देखणी, गुणाची खणी उभी नवखणी चढून सुकुमार. नहारी ग ग ग ग ग ग जी.
जशी मन्मथ रती धाकटी अरे जशी मन्मथ रती धाकटी सिंह समकटी उभी एकटी गळ्यामध्ये हार अंगी तारुण्याचा बहर अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर मारते लहर मदन तलवार मदन तलवार मदन तलवार मदन तलवार पायी पैंजण झुमकेदार कुणाची नार हे पायी पैंजण झुमकेदार कुणाची नार कोण सरदार हिचा भरतार कोण सरदार हिचा भरतार हा हा कोण सरदार हिचा भरतार हे नारी ग ग ग ग ग ग ग जी हे जी हे जी हे जी हे जी सुंदरा मनामध्ये भरली सुंदरा सुंदरा प्रसन्नजी, आपण महेशजींपासून सुरुवात करूया. मी विचार करत होतो हे बोलतील मग ह्यांचं काहीतरी कॉपी करून मी बोलेन. म्हणजे गाण्यातलं कळतं मला थोडं थोडं, पण बाकी काही कळत नाही मला. तर काय सूरबीर काय लावले ते मग पण ऐकायला खूप छान वाटलं. ब्रिलियंट, म्हणजे गाणं तर ब्रिलियंट होतं. यांनी गायलंही खूप छान. आता पुढच्या वेळेला ह्यांना आधी विचार, मग ना ह्यांच्याकडनं काही मी टिप्स घेऊन हे बोलले बरा गायला तर मी म्हणू शकतो खूप बरा गायला. हे म्हणाल थोडं चुकलं तर मी म्हणू शकतो चुकला, म्हणजे मी लोकांसमोर चुकणार नाही. सर, पाहुण्यांचा मान पहिला असतो. नाही पण हे बाजूला असताना नाही ना. आपण अजयला विचारूया. मी खरं सांगू माझ्याकडे काही नाही बोलण्यासारखं. मी तुझ्यावर खुश आहे. मी थांब तिकडे आलो. बस एवढंच बोलायचं होतं मला. सर थँक्यू सो मच सर, थँक्यू. खूप छान. मला सगळ्यात जास्त काय आवडलं, कारण मी तुला सांगतो फक्त अप्रोच, हे शब्द सगळे तुझे नसानसात भिनलेले होते. त्या शब्दांच्या गतीने, त्या शब्दांच्या रोखाने तुझा अप्रोच दरवेळेला जो काही चेंज करत होतास तू ना, आणि दॅट वॉज क्या बात आहे. म्हणजे मला असं ऐकताना ते जाणवत होतं की एवढं तू काम केलंय, विचार केलाय, त्याचा शब्द अर्थ समजून घेतलायस, आणि ते वर्णन जे आहे ना ते माझ्यापुढे असं दिसत होतं मला. ती नार जी उभी राहत होती ना, अमेझिंग. त्यासाठी खरंच खूप छान. थँक्यू सर. हेच मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. सुपर. आणि कृष्ण आणि निलेश शेवटचा तुकडा कडक बाबा, कडक कडक. अनएक्सपेक्टेडली पडला तो माझ्या अंगावर अशा विजेसारखा. वा, या गाण्याचा असा सुंदर एंड झाला असं वाटलं मला. क्या बात आहे. सुरुवातच इतकी दणकेबाज केलीस ना तू, मला असं वाटतं खरंच उगाचच काही बोलण्यामध्ये मतलब नाही. कारण ते प्रूव्ड आहे की तू किती अप्रतिम गायलाय. त्यामुळे त्याचं पुन्हा आता विश्लेषण करत मला पण बसायचं नाही. खूप अप्रतिम. मला माहिती आहे तुझ्यात इतका एक इनोसंटली तुझा आत्ता स्ट्रगल चालू आहे ना या कार्यक्रमात, तो मला खूप भावतोय, खूप भावतोय. तू इतका मनापासून कष्ट करतोय ना प्रत्येक गाण्यावर, आणि ते दिसतं, ते इथपर्यंत पोचतं, तुझ्या डोळ्यातनं पण दिसतं ते. माहितीये, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक गाण्याच्या मध्ये, प्रत्येक गाणं तुझं पुढे 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 जाते. आणि मी खरं सांगतो, आमच्या बाबतीत पण लोक जे बोलतात तेच मला आत्ता तुझ्या बाबतीत वाटतो. हा जो तुझा प्रवास आहे ना, त्याला कोणाची दृष्ट नको लागायला. मला खरंच वाटतं की तू हे आत्ता बोलणं बरोबर नाही, पण उद्याच्या महाविजेत्यामध्ये तुझं नाव आलं तर आम्हाला खूप आनंद होईल. अरे सोन्या. थँक्यू सर, थँक्यू. पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना, आणि खात्री आहे म्हणूनच ते आत्ता म्हणालेत. सो हा जो विश्वास आत्ता डोळ्यात आहे तो तसाच ठेव, आणि पुढचं गाणं याहीपेक्षा अजून सुपअप कर. हा? थँक्यू. नक्की सर, नक्की. मार्क्स बघूया. थँक्यू. थँक्यू, आणि पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर. सर, प्रत्येक सिनेमातनं आत्तापर्यंत तुम्ही एक विचार मांडत आलायत,
तर फक्त लढ म्हणामध्ये असं काय एक्स फॅक्टर किंवा काय विचार तुमच्या डोक्यात होता? विदर्भातली शेतकरी आत्महत्या हा खूप आय डोंट नो, म्हणजे जेवढं त्याच्याबद्दल बाहेर आलं पाहिजे तेवढं येत नाही. तर तो बेस घेऊन त्याच्या भोवती त्याला शुगर कोट करून एंटरटेनर ऑल्सो त्यातनं, आणि बाहेर जाताना काहीतरी घेऊन गेलेले लोक, आणि एक स्ट्रगल. बरं, तो खूप आयरॉनिक स्ट्रगल आहे. अशी लोक जी सोसायटीची स्कम आहेत, ज्यांना आपण म्हणतो की हे सोसायटीला लागलेला एक दब्बा आहे, त्या लोकांमध्ये एक अवेअरनेस येतो की नाही, की वी शुड फाईट या सिस्टमच्या अगेन्स्ट. आणि द सिस्टम इज समवन हू नीड टू सर्व अस, बट दे आर डुईंग द एक्झॅक्ट ऑपोजिट. असं तो एक खूप आयरॉनिक हे स्ट्रगल. तो तर हा सिनेमा त्या लोकांसाठी डेडिकेटेड आहे. यानंतर लढण्यासाठी आपल्यासमोर येते आपली पुढची स्पर्धक दीपिका जोग. एक पाहुणा कुठून तरी आला, बोलला माझ्या गोऱ्या रंगाला. मी म्हणलं करू नकोस, थांब. अशी लावली मी कैकांची वाट, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. अहो मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. माझ्या गालावर पडते खळी पडते खळी, नक माझं बाई सापे कळी सापे कळी. माझ्या गालावर पडते खळी पडते खळी, नक माझं बाई सापे कळी सापे कळी. मला बघून लाजतोय आईना, मला बघून लाजतोय आईना आईना आईना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. होय मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. गोरा गोरा सुंदर माझा चेहरा, गोरा गोरा सुंदर माझा चेहरा, छोटाची नागिन देते पहारा. माझा पदर डोईवर राहीना, माझा पदर डोईवर राहीना राहीना राहीना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. बोय बोय म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. आई ग, मी संपलो बाबा. क्या बात है, क्या बात है. हे मला तुझ्याकडनं ऐकायचं होतं दीपिका, आणि ही तुझी पॉवर आहे. क्या बात आहे. धन्यवाद. केवढी व्हरायटी, केवढे एक एक टोन्स, आणि क्या बात आहे. तो नकरा कुठून आणला असा नकरा एकदम ऑल ऑफ सडन जबरदस्त. आज मी ठरवून आले होते, आज मैना दाखवायची पुण्याची, त्यामुळे ये मी बात. वा, खूपच छान. एक जो एक ठसका होता ना, सुपर होता. सुरुवात जर कसं ग्रिपिंग झालं ना, की मग ते थोडं इझी होतं सस्टेन करायला. मजा आहे. सुपर. थँक्यू. तू एवढा आश्चर्यकारक सुखद धक्का दिलाय ना. एक मिनिट थँक्यू सो मच. थँक्यू. मागच्या 1-2 एपिसोड पूर्वी अमेय एलिमिनेट झाला. तुमच्या दोघा बहीण भावांची एकत्रित एनर्जी मला आत्ता तुझ्या एकटीच्या परफॉर्मन्समध्ये दिसतेय. आता पहिल्या लाईन पासून ए बॉस बास झाला तुमचं, मी आहे असं होतं तुझं. इतकं आच्चाड गायलीस तू, कमाल गायलीस. खरंच थँक्यू.
दीपिका, पहिल्यांदा मिळाले 2 कॉंग्रॅच्युलेशन. आणि खूप अजून छान होते गाणी. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. ये ज़मीं और आसमां हिल हुए हैं जवां. सख्या चला बागामधी रंग खेळू चला, रंग खेळू चला. ह्या टोनने कल्ला करणार आहे मी तुम्हाला सांगतो. थँक्यू सर. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगळूर, गोवा आणि काश्मीरला कुठं कुठं जायचं हनीमूनला सांगा. मजा आली. मला खूप आवडला आजचा शो. माझ्या नशिबी आला. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमप पावर्ड बाय दिशा डायरेक्ट. यानंतर लढाईसाठी सज्ज झालाय आपला पुढचा स्पर्धक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मयूर सुकाळे. सख्या चला बागामधी रंग खेळू चला, सख्या चला बागामधी रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला. सख्या चला बागामधी रंग खेळू चला. गुलाल गोटा घ्यावा लाल हाती, तो फेकून मारा छाती. रंग भरी पिचकारी तुमच्या हाती, तरी करीन मी ती रीती. जसा वृंदावनी खेळे श्रीपती, गोपी घेऊनी सांगाती, गोपी घेऊनी सांगाती. मोद होईल मज हळूच जवळी धरा. अन सख्या चला बागामधी रंग खेळू चला, सख्या चला बागामधी रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला. काय मला खरंच सुचत नाही काय बोलावं. आम्ही तेच आता डिस्कस करतोय. आज झालंय काय सगळ्यांना. कडक गायला, कडक रे. अप्रतिम कंपोजिशन आहे हे भास्करजींचं, खूपच अप्रतिम. तुला माहिती आहे कुठल्या गाण्याला कुठला टोन किती किती द्यायचा, किती तो ताणायचा. आणि या गाण्यात तू नेमकं ते अवॉइड केलं आणि ते एक सटलनेस ठेवला. मी त्याच्यासाठी तुझी दाद देतो. थँक्यू सर. ठासून उगाच गायला नाहीस, ते मला आवडलं. छान गायलास. आउटस्टँडिंग गायलास. कधी कधी ना आवाज लागतो. खूप कडक सुरुवात झाली आणि व्हेरी सिमलेस सुरुवात झाली आणि बहुत बढिया. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आता काही गोष्टींना चमत्कार वगैरे म्हणण्यात अर्थ नाहीये, कारण तुझ्याकडनं मला ही अपेक्षा आहेच. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की ज्या काही ताना आणि मुरक्या या गाण्यामध्ये आहेत त्या व्हेरी घोटलेल्या गळ्यातनं आलेल्या असतात ना, तशा पद्धतीने. बिकॉज रवी काका शिकलेले आहेत अत्यंत, आणि हे अशा गोष्टी म्हणजे ते असे काय म्हणतात त्याला, माहीर आहेत त्या गोष्टीमध्ये.
पण त्या ज्या त्यांच्या तयार गळ्यातनं आलेल्या त्या अशा त्या हरकती आणि मुरक्या ज्या आहेत ना त्यातल्या, त्या तू इतक्या सुंदर आत्ता सादर केल्यास ना, मला त्याच्याबद्दल तू सरप्राइझिंगली, मला हे माहित नव्हतं तुझं, कारण त्या अत्यंत ट्रेंड आणि अशा काय म्हणतात त्याला कंट्रोल्ड वाटल्या. आणि तुझा अप्रोच बेसिकली गाण्याकडे बघण्याचा इतका छान होता. म्हणजे हे तसं वाटायला फेमिनाईन गाणं वाटतं, पण तरी सुद्धा तू जे तुझ्या आवाजात सादर केलं ना, मला जाम आवडलं. थँक्यू सर. सिरियसली. आणि काय कॉन्फिडन्स लेवल आहे यार. सुपर सुपर सुपर. थँक्यू. थोडक्यात राजा, बाहेर पाऊस पाणी फेकतोय आणि हे आपल्यावर गाणी फेकतोय. वाह, क्या बात आहे. राज्य केलंस. पहा. मी थँक्यू. म्हणतात ना दोघंही, आमच्यासाठी कठीण करा, कठीण करा. आय एम हॅपी की तुम्ही सगळे आता त्यांच्यासाठी ते सगळं कठीण करताय. गुड. मला आनंद या गोष्टीचा आहे ना मयूर, अजयने दिलेला पहिला नी आहे तुला. हो मला तो सहसा अजय गोगावले देत नाहीत नी. पण खरंच तू कमालच गायलास रे, खरंच. थँक्यू सर. गॉड ब्लेस यू. पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर आपल्या समोर येते आपली पुढची स्पर्धक कोमल कानाकिया. भरल्या बाजारी धन्य मला तुम्ही हेरलं. असं का? हेरलं ते हेरलं, लगीन आपलं ठरलं. चांगलं झालं की. लगीन झाला, गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं. आणि काय उरले? लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगळूर, गोवा आणि काश्मीरला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगळूर, गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगळूर, गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. रातभर एकली जागू कशी, सासूला अडचण सांगू कशी. रातभर एकली जागू कशी, सासूला अडचण सांगू कशी. घरात पाहुणं, घरात मिळून एकांत मिळणं भेटायला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता बोला की हो हनीमूनला. नऊवारीने सूट फार भारी, खेटून बशीन शेजारी. नऊवारीने सूट फार भारी, खेटून बशीन शेजारी. गरम हातरून, गरम पांघरून, गुरमा गरम येऊ मामला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता तरी बोला की हो हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. मला नाही कळत कुठून बोलायचं आता. तुम्हाला कोणालाही होत असेल त्याच्यापेक्षा कित्येक शेपट जास्त आनंद मला होतोय आता. अमेझिंग. थँक्यू. क्या बात आहे. एक्साइटमेंटमुळे आपल्याला असं कसं झालं, आपल्याला एक ते बोलावं असं वाटतं, पण हेच तुमच्याकडनं अपेक्षित आहे.
आणि आज मला त्या गोष्टीचा आनंद होतो जेव्हा आम्ही अतुल मी एखादं काम करतो त्यावेळेला जेव्हा आम्ही दोघं जेव्हा ती लाईन आमची करेक्ट कामाची आम्ही जी ठरवलेली असते त्या लाईनवर आल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही एकमेकांकडे पाहतो ना, येस हे झालं, हे गाणं आलं आपल्याकडे, काहीतरी केलं की आज काहीतरी मी शांत झोपू शकतो किंवा माझी झोप उडेल सुद्धा आज. पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये ना एक समाधान असतं की आपण भावंडांनी काहीतरी चांगलं केलंय. तसं मला आज तुम्ही सगळ्यांनी गायल्यानंतर असं वाटतं की क्या बात आहे, तुम्ही सगळ्या भावंडांनी म्हणजे आम्हाला असं थोडंसं वयाचं मी ॲडव्हान्टेज घेऊन म्हणेन की तुमच्यापेक्षा आम्ही थोडेसे मोठे आहोत वयाने, त्यामुळे मग तुम्ही 4 भावंडांनी काय सादर केलं त्याच्यामुळे एक फॅमिली म्हणून मला जाम आनंद वाटतोय. सुपर. मला आज खूप आनंद होतोय कारण मी आज आलो आणि सगळेच चांगले गात आहेत, सगळ्यांनीच आउटस्टँडिंग गायलं. आणि बरं हे गाणं म्हणजे लहानपणापासून खूप पॉप्युलर आहे, कुठं कुठं जायचं आणि म्हटलं मे बी बिकॉज ऑफ द लिरिक्स. पण आनंद हा आहे की सगळ्यांनीच चोख गायले, म्हणजे कुठे कोणाला नाव ठेवायला जागा ठेवली नाही. पण मी इनफॅक्ट थोड्या वेळापूर्वी अजयला म्हटलं ह्या एपिसोडमधनं कोणी एलिमिनेट होणार आहे का, तो म्हणाला हो. मग ते खूप वाईट वाटतं. बस तृप्त झालो मी. क्या बात. थँक्यू. काय काय बोलायचं आता. आणि तू कोमल अप्रतिम गायलीस, खूपच छान. थँक्यू. हे गाणं तू गातीयस म्हणल्यानंतर जे तुझ्याकडनं एक्सपेक्टेशन होतं त्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त पुढे जाऊन तू गायलीस. जबरदस्त. थँक्यू. हॅट्स ऑफ. मी थँक्यू. 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 क्या बात आहे कोमल, आज म्हणजे उलटू पटाक सगळं एकदम सॉलिड आहे आज. गुड. पुढच्या तुझ्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. नाव सांग 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 गाव सांग, जरा थांब 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 जरा थांब. नाव सांग. तुमच्याकरता गाणी बनतील मी सांगतो. चोरीचा मामला मामा हे थांबला, प्रेमान दे हात हाती, तूच माझी मैना करू नको दैना, या इश्काच्या गोड गोड राती. ये जमीन और आसमां अमितजींना ऐकवलं आपण. हो. आणि आम्ही जी म्हणाले हे कुठे टाकणार होतं आपण पिक्चर मध्ये, म्हटले ह्या पिक्चर मधलं नाहीये म्हटले का. ते वेळी हे चाहिए मेरे को. छोट्याशा विश्रांतीनंतर आयडिया सारेगमप मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 4 सोलो गाणी झाली आहेत आणि आता आपल्या समोर डुएट सादर होणार आहेत. सर्वप्रथम आपल्या समोर येत आहेत मयूर सुकाळे आणि दीपिका जोग. सांग 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 काय रे? तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव. नाव सांग 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 गाव सांग, नाव सांग 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 गाव सांग. चाललीस तुरु तुरु अडी नग मनी धरू, सांग 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 नाव सांग, नाव सांग 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 गाव सांग. गोडवानी नग हसू, अरे गोडवानी नग हसू, नाव गाव नग पुसू. थांब 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 जरा थांब, जरा थांब 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 जरा थांब, जरा थांब 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 जरा थांब. हे वट उघडून सकू माझ्या संग तू बोल, शब्दा शब्दा लागे मोत्या पवळ्याच मोल. तू
तुझ्या माग माग आलो, हा तुझ्या माग माग आलो, तुझ्या पायी येडा झालो, तुझ्या पायी येडा झालो. नाव गाव सांग 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 सांग, नाव सांग 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 गाव सांग, जरा थांब 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 जरा थांब. नाव सांग 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 गाव सांग. नार नवेली मी रूप लाखात एक जाते जपून जपून ताले बाराची ले. आजी ओ नार नवेली मी रूप लाखात एक जाते जपून जपून ताले बाराची ले. तुझ्या डोळ्याचे बाण, तुझ्या डोळ्याचे बाण झाला कसा विस्फोरण, झाला कसा विस्फोरण. नाव गाव नको पुसू, थांब 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 जरा थांब 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 जरा थांब, जरा थांब 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 जरा थांब. चाललीस तुरु तुरु गोडवानी नको हसू, आडी नग मनी धरू, नाव गाव नको पुसू, थांब 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 जरा थांब. नाव सांग 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 गाव सांग, जरा थांब 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 जरा थांब. घोड बाण 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 घोड बाण. खूप छान, खूपच अप्रतिम. मयूर, तुझा टोन त्या गाण्यातला, सगळी ताकद दाखवलीत तुम्ही दोघांनी, तुमच्या दोघांची. खूप छान. दीपिका, मला मध्ये एका ठिकाणी श्वास गेला तुझा, कारण तुला पुढे खूप हरकत मोठी घ्यायची होती, पण माझ्या नाही लक्षात आलं ते. मला लक्षात आलं, पण त्याच्यावर मला आत्ता बोलावंसं वाटत नाही, कारण गाणं ज्या पद्धतीने रंगलं. आणि तुम्ही दोघांनी खरोखर धन्यवाद द्या या दोघांना पण. या गाण्यात तुमच्या इतकंच काम या दोघांचं पण आहे. काय साथ दोघांनी दिली आहे तुम्हाला, क्या बात आहे. तिकडे एक वेगळं डुएट चाललं होतं आणि इकडे एक वेगळं डुएट चाललं होतं. कमाल कमाल. खूप भरून येते मन तुमच्या सगळ्यांसाठी आज. असंच ठेवा. काय मी काय म्हणणार, हे दोघे जाणकार एवढे खुश आहेत. मी तर असंच, मला गाणं ऐकायला खूप मजा वाटते. त्यात कडक गायलं मी खरंच. मला ढोलकी, मी आत्ता अजयला थोड्या वेळापूर्वी म्हणालो की हे वाद्य माझं सगळ्यात फेवरेट वाद्य आहे. क्या बात आहे. म्हणजे कसं माहिती, नॉर्मली आपलं लक्ष गाण्यावर असतं, माझं अर्ध लक्ष इथे होतं. आणि क्या बात, हॅट्स ऑफ, सुपर. आणि टोटली द इफेक्ट वॉज फॅन्टॅस्टिक. ग्रेट ग्रेट. तुम्ही विचार करू शकता एका गोष्टीचा, की कंपोज करताना, म्हणजे हे मी पामराने सांगितल्यासारखं आहे, पण मला हे राहवत नाही. कंपोज करताना त्यातली जी एक गायकच त्या टेम्पोला आणून सोडतो आणि गायकच त्या गाण्याच्या टेम्पोला परत लॉग इन होतो, हे अमेझिंग आहे. आणि त्याचं ठसक्याला तुम्ही करेक्ट न्याय दिलात, छान गायलात. तुमच्या अंडरस्टँडिंगने जे काही तुम्हाला एक ओव्हरऑल त्या गाण्याचं जी काही रूपरेषा जी काही जाणवली असेल, त्यानुसार तुम्ही सुंदर गायलात. सुपर. मला तुझं विशेष कौतुक वाटतं, कारण तू टोन तुझाच ठेवलास आणि हे खूप चांगली गोष्ट आहे. तुझ्या निमित्ताने मी आज सांगतो, म्हणजे ह्या गाण्याच्या निमित्ताने आपला प्रसंजित आणि तुम्ही दोघं ह्या टोनने कल्ला करणार आहे, मी तुम्हाला सांगतो. थँक्यू सर. मल्लेश होते, विष्णू वाघमारे होते, यांच्या टोनमध्ये तो एक अर्धी रस्टिक ज्याला म्हणतात ना, तो फील होता. ते सगळं गायबच झालं ॲक्च्युली. त्यामुळे मला सुद्धा स्वतःला मी जेव्हा मोर्या मोर्या गात होतो त्यावेळेला सुद्धा तो जो टोन मी त्या गाण्यात शेवटी गायलो, त्या टोनने मला फार समाधान वाटलं. बिकॉज त्याचं कारण होतं की तसा टोन जर नसता तर त्या एवढ्या सगळ्या धडाम 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 ढोल ताशामध्ये तो व्हॉइस सेपरेटली दिसला नसता. त्याचं कारण होतं नुसतंच गाणं नाही. मला सांगायचं काय की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या टेक्स्चर ह्या वर्क होतात आणि तुमच्याकरता गाणी बनतील, मी सांगतो. सो तुमच्या दोघांचंही अभिनंदन. आणि तुझ्याही ठसक्यात गायलीस बाई, समाधानी आहे. सुपर. या गाण्याचे मार्क्स आपल्याला कळणार नाही आहेत, ते राखून ठेवले जाणार आहेत. सो लेट इट बी सिक्रेट. आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी दोघांनाही ऑल द बेस्ट.
सर तुम्ही पण गाता आम्हाला माहिती आहे. कसं आहे ना, आपलीच बॅट आपले स्टंप माझीच बॅटिंग असे गातो मी. पण नाही गातो म्हणजे कसं की आय एम नॉट म्हणजे काय सुराबिरात की ते मला काही माहिती नाही सूर पिच बिच, पण इथून गातो. माझी 2-3 गाणी म्हणजे मला सांगू शकतो मी माझ्या कधी ग्रँडचिल्ड्रनला की जाऊन सीडी घ्या आणि माझी गाणी ऐका म्हणून. पण आय लव्ह सिंगिंग. आय एम नॉट अ गुड सिंगर. आमच्यासाठी 2 वेळी गाना प्लीज प्लीज. चल चलते जाए चलना है, कितने भी दुख हो सहना है, मिट्टी मिट्टी से मिल जाए, कलियों को फिर से खिलना है, तेरे ही कदमों में जीने की राह पाई है, तूने से आंगन में धुन प्यार की सुना, ये ज़मीन और आसमां फिर हुए हैं जवां, रात को यूं चीरती आ रही है सुबह. सर विरुद्ध फिल्म मधलं हे गाणं होतं आणि अजय अतुलनेच याचं संगीतही केलं होतं. मला अजूनही आठवते एक थीम अजय अतुलनी केलेली त्या सिनेमाला बॅकग्राऊंडची, ती इतकी ब्रिलियंट होती की त्यावेळेला मी अजयला म्हटलं याचं एक गाणं करूया म्हटलं आपण क्लायमॅक्सला, आणि ती ही थीम होती त्या सिनेमाची. इथे मध्ये आणि ही जेव्हा जेव्हा फिल्म मध्ये येते ना, हॉन्टिंग होते. अंगावर काटा येतो. त्यानंतर यांनी अजून एक गाणं केलं, आय डोंट नो, ते थोडंसं मला कायम त्याचं हनुमान चालिसा जो केला ना, हां आउटस्टँडिंग हनुमान चालिसा कुठेच ऐकायला मिळणार नाही. आय डोंट नो, म्हणजे मला ह्या निमित्ताने सगळ्यांना सांगायचं वाटतं की घरी कधीतरी आणून ती सीडी आणा, रोज सकाळी लावा आणि घरातनं बाहेर पडा, बघा किती लाईफ होतो ऐसी या फिल्म मधली. ओ. हनुमान चालिसा आणि मला आठवतंय महेशजी आपण ते गाणं केलं, हनुमान चालिसा केली आणि विरुद्ध चालू होता, अमितजींना ऐकवलं आपण. हो, आणि आम्ही जे म्हणाले हे कुठे टाकणार होता आपण पिक्चर मध्ये, म्हटलं ह्या पिक्चर मधलं नाहीये म्हटले का. ते म्हणजे हे चाहिए मेरे को. आम्ही पण ते घाबरत होतो तेव्हा सगळे. मला खरंच सांगायचं वाटतं की रोज सकाळी घरी लावा आणि बाहेर पडा, बघा किती फ्रेश बाहेर पडता. अमिताभ बच्चन यांना महेश मांजरेकरांनी कधीही स्वतःच्या फंक्शनसाठी गेस्ट म्हणून बोलवलं नव्हतं. त्यांच्या स्वतःच्या फंक्शनसाठी एवढे फंक्शन्स केले त्यांनी, शिवाजीराजे भोसले किंवा आधी दे धक्का वगैरे. कधी अमितजींना त्यांनी गळ घातली नव्हती. पण जोगवाच्या नॅशनल अवॉर्ड नंतर यांनी अमितजींना सांगितलं की तुम्ही प्लीज अजय अतुलच्या नावाची वेबसाईट लॉन्च करतायत, त्या मुलांना नॅशनल अवॉर्ड मिळालंय आणि प्लीज मी माझ्यासाठी म्हणत नाही, या दोघांसाठी नक्की या. आणि ते महेशजींनी सगळं जुळून आणलं. आणि त्याचं मला असं वाटतं ना की ज्या पद्धतीने हे आज कुठल्याही आमच्याच नाही मराठी कलावंताच्या मागे महेशजी ज्या पद्धतीने उभे राहतात आणि जे त्या कलावंताला फक्त लढ म्हणतात ना, ते आउटस्टँडिंग आहे. खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि महेशजी खरोखर हे तुमच्यासाठी खूप साधी गोष्ट असेल, पण आम्हाला माहिती आहे त्याचा काय उपयोग होतो. इथेच घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. थोडा वेळ बसा जरा कळत होता या प्रीतीच्या धुंद धुंद रात्री. ओ ये नाराणी तू ये ना. असा क्रुशियल डिसिजन या मंचावर पहिल्यांदाच घ्यायला लागतोय. नाही, पण त्यापेक्षा आम्हाला जे वाटतं ते आम्ही दोघं जण भाऊ करतोय. आणि दॅट इज ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुढचं डुएट गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत
कोमल कानाकिया आणि प्रसन्नजीत कोसंबी. चोरीचा मामला मामा हे थांबला. हा हा चोरीचा मामला मामा हे थांबला. प्रेमान दे हात हाती तूच माझी मैना करू नको दैना या इश्काच्या गोड गोड राती. हो रात सारी आपली घाई नाही चांगली. रात सारी आपली घाई नाही चांगली. तुम्ही माझ्या जन्माचे साथी. थोडा वेळ बसा जरा कळसोसा या प्रीतीच्या धुंद धुंद रात्री. ये ना राणी तू ये ना. ना ना राजा ना ना ना. दूर अशी तू राहू नको. प्रीत अधुरी ठेवू नको. रात नशिली तू ही रसिली मदनाचा सुटलाय वारा. आस जीवाला लावू नको. ध्यास असा हा घेऊ नको. प्रेम दिवाळा काने उभा हा प्रीतीचा लागलाय नारा. ये ना राणी तू ये ना. ना ना राजा ना ना ना. चोरीचा मामला मामा हे थांबला. हा हा चोरीचा मामला मामा हे थांबला. प्रेमान दे हात हाती तूच माझी मैना करू नको दैना या विरीच्या गोड गोड राती. हो रात सारी आपली घाई नाही चांगली. रात सारी आपली घाई नाही चांगली. तुम्ही माझ्या जन्माचे साथी. थोडा वेळ बसा जरा कळसोसा या प्रीतीच्या धुंद धुंद राती. ये ना राणी तू ये ना. ये ना राजा तू ये ना. नाही धमाल आहे. आता मला पण कळायला लागलं थोडं थोडं. मी कॉपी केली आहे दोघांची आणि खूप मजा धमाल आली. क्या बात आहे. मला वाटतं आज चारही जे सिंगर्स मी ऐकले दे वर ऑल टॉप क्लास आणि नोबडी डिझर्व्स टू गेट आउट. पण कोणतरी जायला लागणारच आहे. त्यामुळे आय फील आय शुड गेट आउट बिफोर समवन एल्स गेट्स आउट. आजच्या परफॉर्मन्समध्ये मला कोणी 19-20 पण करता येणार नाही आणि फॅन्टॅस्टिक मजा आली. मला खूप आवडला आजचा शो. माझ्या नशिबी आला. खूप छान एनर्जी सॉलिड. दोघांचं ड्युएटमध्ये जी गोष्ट लागते सांभाळून घेणं, एकमेकांना पकडून गाणं, ते सगळं आलं. आणि तुम्ही दोघांनी खरंच ते खूप छान केलंस. मला एकच गोष्ट तुला सांगायची आहे. तू साईन याची जेव्हा ध्रुवपद याचं चालू होतं तेव्हा तू सूर का घेतलास त्या लाईनला येण्यासाठी?
एक इन पॉइंट घेतला, तुला आणूनच देत होता ती लाईन, रात रात सारी, ते खूप अलीकडून घेतलंस. तो आणूनच देत होता ना तू. बस तेवढंच मला तुला सांगायचंय. अनिल अरुण पौडवाल स्वतः एक कंपोजरच अरेंजर आहे किंवा एक अरेंजरच कंपोजर आहे, तर काय चमत्कार घडू शकतो ते त्यांच्या प्रत्येक गाण्यातल्या. तुम्ही जर ते अरेंजमेंट सुद्धा मार्क कराल, म्युझिक पीसेस वगैरे ना, म्हणजे ती गाणी अशी आपल्याला पॉवरफुल आणि क्रिएटिव्हली अरेंज्ड अशी जी काही दिसायची ना, ती कंपोजर अरेंजर असल्याचा जबरदस्त इम्पॅक्ट असायचा त्या गाण्यावर आणि तो जाणवतो. आणि मला तुमच्याबद्दल असं सांगायचं आहे की गायला तुम्ही सॉलिड एनर्जीने उत्तम. दुसरी गोष्ट, दोघांचेही सूर इक्वली, म्हणजे जिकडे ते जी गोष्ट त्यांच्या पहिल्या गाण्यामध्ये नाही झाली ना, ती इकडे मला तुमच्या गाण्यामध्ये थोडी थोडी जाणवली. तुझा पहिल्या साईनच्या नंतरचा एक अप्रोच थोडासा हेजिटेटेड आला आणि तुझ्या अंतरामध्ये मला लक्षात नाही आलं का असं, पण सूर थोडे थोडे गेले असले तरी सुद्धा तुमचे काय म्हणतात त्याला अप्रोच तुम्ही सांभाळून ठेवलेत आणि खूप छान गाणं पुढे घेऊन गेलात, विच इज अमेझिंग. थँक्यू. पुढच्या प्रवासासाठी दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. स्पर्धा आहे त्यामुळे स्पर्धेचा निकाल असणारच. वेळ झाली आहे निकालाची. मी आपल्या सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करावा. आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे. अतिशय थोडा फरक आहे, अगदी थोडा फरक आहे. ह्या डुएट परफॉर्मन्समध्ये फक्त थोड्या गोष्टी जाणवल्यात. आय डोंट नो, इफ एनीबडी गोज इट विल बी हिज बॅड लक, एवढंच मी म्हणू शकतो. एक गोष्ट फक्त मला वाटते, जे तुम्ही सोलोमध्ये स्वतःला इतकं सुंदररित्या आणि इतक्या परफेक्टली प्रेझेंट केल्यानंतर ज्या अपेक्षा दुणावल्या, म्हणजे ज्या वाढल्या तुमच्याकडनं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा ॲक्च्युली सिन्सिअरली बदलून गेला. मग थोडं करत डुएटला आय डोंट नो काय झालं, ओव्हर कॉन्फिडंट झालात की काय, पण थोडंसं लाईन मिस होणं, थोडा सूर इकडे मिस होणं, या गोष्टींमुळे ना जास्त अडचणीत याल इथून पुढे. दिस इज वॉर्निंग. आणि आज मला म्हणजे खूप अडचणीचं झालं आता हे. 19, 19.5 आणि 20 इतका फरक आहे अक्षरशः, विच इज अमेझिंग. पण त्या अर्ध्या पर्सेंटमुळे काय करायचं, म्हणजे अक्षरशः बोर्ड एक्झाम चालू झाली आमच्यासाठी. असा क्रुशियल डिसिजन या मंचावर पहिल्यांदाच घ्यायला लागतोय, त्याबद्दल आय डोंट नो समाजातनं काय त्याच्याबद्दल प्रतिक्रिया येतील, पण आय एम नाही, पण त्यापेक्षा आम्हाला जे वाटतं ते आम्ही दोघं जण भाऊ करतोय आणि दॅट इज आज इथून कोणीच एलिमिनेट होत नाही होणार. हे पहिल्यांदा होतंय. आज आपण एलिमिनेट करत नाही आणि त्यासाठी खरोखर तुम्ही पण आभार माना झी मराठीचे पण, की फॉर्मॅट जरी असला तरी त्या फॉर्मॅटलाही ब्रेक करतायत ते. आम्ही म्हणतोय म्हणून की नाही एलिमिनेट होणार, नाही एलिमिनेट होणार. आज तुम्ही खरंच इथे आलात आणि एपिसोड स्पेशल झाला. तुमच्या असण्याने कदाचित ती अजून पॉझिटिव्हिटी मिळून हे खूप छान गायले सुद्धा आणि एक मेमोरेबल एक्सपिरियन्स आज सगळ्यांनाच मिळाला. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि फक्त लढ म्हणा, आम्ही सगळेजण नक्की जाऊन पाहू आणि आय एम शुअर की सगळ्याच फिल्मसाठी ती सुद्धा खूप सक्सेसफुल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. थँक्यू. या मंचावरती आपण अशीच अनेक उत्तम गाणी ऐकणार आहोत. असेच सुखद धक्के रोज या मंचावरती मिळोत ही आशा. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच मंचावरती याच वेळी. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप.
मैना, अहो मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. आयडिया मोबाईल धारकांसाठी सुवर्ण संधी. जर तुम्हाला या स्पर्धकांपैकी कुणाही एका स्पर्धकाचं गाणं पुन्हा उद्याच्या भागात बघायची इच्छा असेल तर टाईप करा आयडिया स्पेस स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 55456012 या नंबरवर. प्रसन्नजित कोसंबीचा कोड नंबर आहे 1, मयूर सुकाळेचा कोड नंबर आहे 2, दीपिका जोगचा कोड नंबर आहे 3.